नमस्कार. पिंपरी चिंचवड आणि पुणे वाहतूक कोंडीने बेजार झालेलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरांची ती परिस्थिती आहे. जवळपास 75 लाख वाहनं या दोन्ही शहरांमधून आहेत. पिंपरी चिंचवडच्या वाहतूक पोलिसांनी काल एक डेटा दिला आणि गेल्या वर्षभरामध्ये 2024 मध्ये त्यांनी काय कारवाई केली त्या संदर्भातली माहिती पत्रकारांना दिली. 6 लाख वाहनांवरती वर्षभरामध्ये कारवाई केली, जवळपास 75 कोटी रुपये दंड केला आणि जवळपास त्यातला फक्त 12 कोटी वसूल झाला, 65 कोटी बाकी आहे, थकबाकी आहे. प्रश्न काय, जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहतूक पोलीस कारवाई करत असतील तर या शहरातली वाहतूक अत्यंत सुरळीत असायला पाहिजे. प्रत्यक्षामध्ये तशी परिस्थिती आहे का? तर बिलकुल नाही. वाहतूक पोलीस उपायुक्त बाप्पू बांगर त्यांनी काल प्रेस घेतली आणि सांगितलं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहतूक पोलिसांनी वर्षभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती कठोर कारवाई केली जे बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांच्यावरती. या शहरातले जवळपास 750 किलोमीटरचे रस्ते आहेत. या शहरामध्ये राज्यात नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रशस्त रस्ते, जवळपास 40 ते 50 उड्डाण पूल, प्रत्येक चौकात सिग्नल, इतकं प्रशस्त हे असताना रस्ते असताना या शहरातली वाहतूक कोंडी आजही लोकांना सतावते. हिंजवडीला जायचं झालं तर तास दीड तास लागतो. खर्डीला आयटीच्या कर्मचाऱ्याला जायचं झालं तर त्याला तास दीड तास लागतात. तळवड्याला जायचं झालं तर इथून तिथून ट्रॅफिक जाम असते. चाकणला जायचं झालं तर लोक म्हणतात 2-2 तास लागतात. इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी असते. त्याचं कारण बेशिस्त वाहन चालक. त्याचंच कारण पोलिसांचा या वाहन चालकांवरती बिलकुल कंट्रोल नाही. आणि पोलीस सांगतायत की वर्षभरामध्ये आम्ही 6 लाख वाहनांवरती कारवाई केली, 75 कोटी दंड केला आणि 12 कोटी वसूल केला. प्रश्न असा आहे, जर पोलीस इतक्या मोठ्या प्रमाणावरती कठोर कारवाई करत असतील तर इथले वाहन चालक, इथले टू व्हीलर, इथली रिक्षा, इथला कार चालक हे सगळे पोलिसांना घाबरले पाहिजे, त्यांच्या दंडात्मक कारवाईला घाबरले पाहिजे. परिस्थिती तशी नाहीये. त्याच्यामुळे ही कारवाई फोल वाटते. ठीक आहे, पोलिसांनी त्यांच्या शासकीय याच्याप्रमाणे तो डेटा सगळा दिलेला आहे, परंतु कारवाई केली त्याच्यातले त्यांनी जे कोणाकोणावर कारवाई केली या संदर्भात जो तपशील दिला आहे तो सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. म्हणून खास तुमच्याशी हा संवाद साधतोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा या विषयावर बोललं पाहिजे. पोलिसांनी कारवाई कोणावर केली? सिग्नल तोडणाऱ्यांवरती. या शहरामध्ये जवळपास 250 ते 300 सिग्नल्स आहेत. प्रत्येक सिग्नलवरती सिग्नल जर तोडला तर सीसी कॅमेरे आहेत. महापालिकेने 3500 सीसी कॅमेरे 400 कोटी रुपये खर्च करून बसवलेले आहेत. जर ह्या सीसी कॅमेऱ्यामध्ये सिग्नल तोडणारे जर सापडले तर एकही सिग्नलवरती वाहन चालक सिग्नल तोडून जायला नाही पाहिजे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का? तर नाही आहे. पोलीस सांगतात सिग्नल तोडून जाणाऱ्यांवरती आम्ही कारवाई केली. कोणत्याही चौकात जातो मी, तिथे परिस्थिती जर पाहिली तो सुसाट चाललेले असतात. कोणी सिग्नलची फिकीर करत नाही. चौकात पोलीस कोणी उभा असो त्याला कोणी घाबरत नाही. जरी अडवलं तरी चिरीमिरी देऊन पोलिसाला गप करता येतं. हे लोकांना पटलंय. त्याच्यामुळे लोक पोलिसांना घाबरत नाही. त्याच्यामुळं वाहन चालक बेशिस्त आहेत. एकी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे का? 100% पाळली पाहिजे. वाहन चालकांनी शिस्तीत वाहन चालवलं पाहिजे, नियम पाळले पाहिजेत, याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. पण जेव्हा अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालकाला शासन होत नाही, कुठेतरी मांडवली होते, कुठेतरी तडजोड होते, तेव्हा तो सुद्धा बिनधास्त सिग्नल तोडतो. तेव्हा सिग्नल तोडण्याचं प्रमाण या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणून प्रत्येक चौकामध्ये वाहतूक कोंडी ही आहेच आहे. दुसरं त्यांनी कारण दिलंय की काळ्या काचा ज्या ज्या वाहनांना आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई केली. किती प्रमाणावर कारवाई केली ती मधून अजून दिसत असते. परंतु ह्याच्यात गमतीशीर भाग असा आहे, यापूर्वी जे पोलीस आयुक्त जे होते त्यांच्या स्वतःच्या गाडीलाच काळ्या काचा होत्या. त्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध झाल्या होत्या. पोलीसच जर अशा प्रकारे वागत असतील तर बाकी लोकांना नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? शहरामध्ये जी तमाम भाईगिरी करणारे लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या गाड्यांना काळ्या काचा आहेत. टिंटेड ग्लासेस जे आहेत त्या आहेत. कुठेही पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे काळ्या काचांवरती ज्या पोलिसांनी कारवाई केली हे सुद्धा कितपत तथ्य त्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही दिसत नाहीये. तसे एक सोपं उदाहरण सांगतो. मागे एक गोल्डमॅन म्हणून आपल्या या शहरामध्ये फार फेमस आहेत, ज्याची गाडीच्या कारला त्याची मला वाटतं ऑडी कार आहे. ऑडी कारला संपूर्ण सोन्याचा पत्रा आहे, सोनेरी पत्रा आहे आणि त्या कारला काळ्या काचा आहेत संपूर्ण.
पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली, त्या संदर्भातल्या सर्व बातम्या आल्या वगैरे वगैरे. ॲज इट इज आज सुद्धा आहे तशीच परिस्थिती आहे, काहीही फरक पडलेला नाही. या शहरातले माजी नगरसेवक घ्या, या शहरातले तमाम पुढारी घ्या, सगळ्यांच्या वाहनांना काळ्या काचा आहेत. काळ्या काचा नसायला पाहिजे, त्यांच्यावरती कोणी कारवाई करायचं धाडस सुद्धा करत नाही पोलीस. त्याच्यामुळे सामान्य माणसं सुद्धा बेफिकीर झालेली आहेत. तेव्हा पोलीस हे जे म्हणतात की काळ्या काचांवरती आम्ही कारवाई केली, त्यांनी डेटा दिला पाहिजे नेमका या संदर्भातला, किती वाहनांवरती कारवाई केली ते नाहीये. त्यामुळे दुसरे फॅन्सी नंबर प्लेट, या शहरातलं ते फार मोठं फॅड आहे. दादा, भाऊ, नाना, काका वगैरे वगैरे, जय महाराष्ट्र किंवा अशा प्रकारचे शेठ, अशा प्रकारचे नंबर प्लेट गाडीच्या मागच्या बाजूला असतात नक्षीदार, तशा नंबर प्लेट असल्या नाही पाहिजे. RTOच्या नियमाप्रमाणेच त्या असल्या पाहिजेत. याविषयी दुमत असण्याचं कारण नाही, परंतु त्यांच्यावरती कारवाई केली म्हणतात. किती नेमकी कारवाई केली त्याचा डिटेल द्या. दुसरं आणखीन, मोबाईलवर बोलणाऱ्यांवरती आम्ही कारवाई केली. अहो साहेब, मोबाईलवर बोलणारे तुम्ही पावलावरती आहेत. कारमधून चालताना सुद्धा मोबाईलवर बोलतच कार चालवतात. टू व्हीलरवाले सुद्धा सर्रास कानाला मोबाईल लावून गाडी चालवतात. कुठे पोलीस कारवाई करतायत? तुम्ही जे सांगतायत ते काहीही पटत नाही. थोतांड ही कागदोपत्री कारवाई वाटते. तुम्ही जर चौकात पाहिलं तर तुम्हाला मोबाईलवर बोलत वाहन चालवणारे शेकडोनी सापडतील, शेकडोनी. तुमच्या चौकात ते पोलीस करतात काय, हा यातला प्रश्न आहे. दुसरा, ट्रिपल सीट. आज या शहरामध्ये तुम्ही कुठेही जा, चिंचवडला जा, भोसरीला जा, पिंपरीला जा, सांगवीला जा, थेरगावला जा, कुठल्याही चौकात जा, इथून तिथून तुम्हाला ट्रिपल सीट सर्रास दिसतील. त्यातल्या त्यात जे बाहेर राज्यातून आलेले मोलमजूर करणारे कामगार आहेत, आणि त्याशिवाय सर्व महाविद्यालयांचे जे तरुण आहेत अतिउत्साहाच्या भरात, 3 नव्हे तर 4 आता ते गाडीवरती टू व्हीलरवरती जातात. अत्यंत धोकेदायक आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा ते पोलिसांना घाबरत नाहीत. त्याच्यामुळे ते सांगतात की ट्रिपल सीट असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. किती लोकांवर कारवाई केली? जर केली असेल ते अत्यंत नाममात्र असणार. अदरवाईज या शहरामध्ये ट्रिपल सीट जाण्याचं एकाही तरुणाने धाडस केलं नसतं. हे त्याचं कारणच आहे. हे सर्रास दिसतं, हे चित्र जे आहे ते सर्रास आहे. विना हेल्मेट 95% नागरिक टू व्हीलर चालक हे विना हेल्मेट आहेत. काय कारवाई होते हो? त्याच्यामुळं पोलीस ते सांगतात ते काय पटत नाही. रॉंग साईडनी येणाऱ्या वाहनांवरती आम्ही कारवाई करतो. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. पिंपरीच्या मेट्रो स्टेशनच्या तिथे जर पुलावरती उभं राहिलं तर चिंचवडच्या दिशेने येणारे रॉंग साईडनी येणारी वाहनं सुसाट असतात. अगदी 4 व्हीलर, 2 व्हीलर, पिंपळे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी, एम्पायर इश्यूच्या तिथून येणारी वाहनं, अगदी तुम्ही त्याच्या ऑपोजिट साईडला इकडे एम्पायर स्क्वेअरच्या बाजूला जर गेलात तुम्ही तर चिंचवडकडे जाणारी रॉंग साईडने जेव्हा वाहणार, हे कुठे चित्र नाही. हे मी तुम्हाला प्रातिनिधिक सांगितलं. अशा प्रकारचं चित्र हे सर्रास संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावरती पाहायला मिळते. रॉंग साईडनी येणाऱ्या वाहनामुळे कित्येक मोठे अपघात झालेत, कित्येक जण त्याच्यात दगावलेले आहेत. अगदी 2 महिन्यापूर्वी खराडवाडीमध्ये एक कायनेटिकवाला बिचारा सरळ चालला होता सुस्थितीत, रॉंग साईडने येणारा रिक्षावाला त्याला धडकला, बिचारे जागेवरती गेला. अशी अनेक उदाहरणं आहेत. काय पोलीस कारवाई करतात रॉंग साईडने येणाऱ्यांवरती? पोलिसांना कोणी घाबरत नाही, वाहतूक पोलिसांना कोणी घाबरत नाही. त्याचं हे सांगतो, हे अगदी स्पष्टपणे परखडपणे सांगतो. हे नागरिकांचं जे मत आहे, जे दिसतं ते चित्र सांगतो. पोलिसांनी याची दखल घ्यायला पाहिजे. नो पार्किंग मध्ये वाहनांवरती कारवाई कुठे होती हो साहेब? तुम्ही जर कुठेही जाऊन पाहिला तर इथून तिथून सगळे जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांच्या बाजूला जे सेकंड हँड वाहनं विकणारे आहेत त्यांच्या कार इथून तिथून पार्क केलेले असतात. कुठे पोलीस कारवाई करतात हो? महापालिका भवनाच्या समोर तुम्ही कमला क्रॉस रोडच्या तिथे गेला तर पलीकडच्या बाजूला जवळपास 1000 फुटापर्यंत इथून तिथून 4 व्हीलर गाड्या लागलेल्या असतात, अगदी पार्क करून ठेवल्या असतात. वरती सेलचा बोर्ड लावलेला असतो. काय पोलीस कारवाई करतात? आणि त्याच्या ऑपोजिट टू व्हीलरवाला कुठे दिसला तर त्याच्यावरती कारवाई होते. म्हणजे हे सगळं विषण्ण करणारं चित्र आहे. तुम्ही पिंपरी कॅम्पामध्ये गेलात तर पिंपरी कॅम्पात चालता सुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे पिंपरी कॅम्पातली परिस्थिती पाहिली असेल. अशा वेळेस पोलीस सांगतात की पार्किंगच्या जागा नसल्यामुळे आम्ही कारवाई करतो, पार्किंगच्या जागा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या पाहिजे वगैरे वगैरे. ही बाकीची कारणं सांगायला भरपूर असतात. परंतु ज्या वेळेस नो पार्किंग मध्ये कारवाई करता त्यावेळेस या संदर्भामध्ये
जिथं जिथं फुटपाथ, अर्बन स्ट्रीट फुटपाथ केले त्या सर्रास अर्बन स्ट्रीट फुटपाथवरती 2 व्हीलर 4 व्हीलर सर्रास लागलेले असतात, कारवाई होत नाही। या शहरातले जेवढे शोरूम्स आहेत, मोठे मोठे मॉल्स आहेत, त्याच्या समोर किंवा बार असू द्यात किंवा एखादं सराफाचं दुकान असू द्या किंवा एखादं मोठं शोरूम, कपड्याचं शोरूम असू द्या, त्याच्या समोर जी वाहनं बेकायदेशीर म्हणजे पार्क केलेली असतात त्याच्यावरती शक्यतोवर कारवाई झाल्याचं कुठेही दिसत नाही। चिंचवड गावातून तुम्ही साधारण थेरगावच्या दिशेने जाताना जर पाहिलं तर तिथे सराफाचे 2-3 दुकानं आहेत, सर्रास वाहनं 4 व्हीलर तिथं पार्क केलेली असतात। PMT बस जी बस आपली ती अक्षरशः जीव मुठीत घेऊन तो ड्रायव्हर चालवतो, त्याच्यावरती त्या वाहन चालकांवरती कोणी कारवाई करत नाही पार्किंग करणाऱ्यांवरती। त्याच्यामुळे नो पार्किंग मधल्या वाहनांवरती कारवाई, पूर्वी 4 व्हीलर उचलून द्यायचे, 2 व्हीलर उचलून द्यायचे, तसं चित्र कुठंच नाहीये। त्याच्यामुळे पोलिसांनी हे नो पार्किंग मधल्या वाहनांवरती कारवाई हे जे सांगितलं ते सुद्धा न पडणार आहे। BRT मार्गावरती, BRT मार्गातून येणारी जी वाहनं आहेत त्यांच्यावरती कारवाई करतो असं तुम्ही सांगताय। BRT मार्गावरती तुम्ही एखादं शिकार कशी शोधतात, शिकार टप्प्यात आल्यावरती बार टाकायचा, तशा पद्धतीने BRTच्या एका टोकाला जाऊन तिथे थांबता तुम्ही आणि त्या जाळ्यामध्ये फसला की त्याला येऊन शिकार करतात, पावती फाडतात, अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करताय। अरे मला कळत नाही, वाहन चालकांना शिस्त लावायचं काम करताय की त्यांची अडवणूक करताय? वाहन चालकांच्या बाबतीमध्ये वाहतूक पोलिसांच्या विषयीचं मत अत्यंत वाईट आहे। बापूसाहेब बांगर, तुम्ही याची नक्की दखल घेतली पाहिजे। महापालिकेने या संदर्भात काय मदत करायला पाहिजे? उदाहरणार्थ पुणे आणि पिंपरी चिंचवड या बाबतीमध्ये पुणे मुंबई हायवे जो आपला आहे त्या हायवेला जिथे जिथे पार्किंग स्लॉट आहेत ते पार्किंग स्लॉट महापालिकेने सगळे डेव्हलप करून दिले पाहिजे। जिथे जिथे BRTच्या नावाखाली पार्किंगच्या बांधकाम परवानगी घेताना पार्किंग रिझर्व्ह ठेवलेले आहे त्या पार्किंग मोकळ्या व्हायला पाहिजे। जिथे जिथे हायवेला अंडरग्राउंड कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगच्या जागा आहेत तिथे सर्रास दुकानं बांधलेली आहेत, विकलेली आहेत, महापालिकेने सांगून त्याच्यावरती कारवाई करायला लावली पाहिजे। तिथं वाहन चालकांना पार्किंगच्या जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। हे पर्याय आहेत। वाहतूक पोलीस, महापालिका, आता नगरसेवक तर कोणीच नाही आहेत, ह्यांनी मिळून, अधिकाऱ्यांनी मिळून आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्या मदतीने हे कुठंतरी हे याची अंमलबजावणी झाली पाहिजे। अदरवाईज या शहरातली वाहतूक आता जी आहे त्यापेक्षा पुढच्या 10 वर्षांनी अत्यंत भीषण असणार आहे। एक साधारण 10 वर्षापूर्वी या शहरामध्ये 15 लाख वाहन होती, आज 30 लाखाच्या आसपास आहे, लोकसंख्या सुद्धा 30 लाखाच्या आसपास आहे। सार्वजनिक वाहतूक सगळी मारामाऱ्या भोम आहे। मुंबई पुणे हायवे निगडीत दापोली जर तुम्ही पाहिला 12 किलोमीटरचा, त्याच्यामध्ये अर्बन स्ट्रीट फुटपाथ साठी जो खर्च केला गेला त्याच्यामुळे त्या हायवेचा अक्षरशः गळा घोटलेला आहे। वाहतूक पोलीस या विषयावर का ऑब्जेक्शन घेत नाहीत? यापूर्वी कृष्ण प्रकाश म्हणून पोलीस आयुक्त होते, त्यांनी या शहरातल्या अर्बन स्ट्रीट फुटपाथ हे वाहतुकीसाठी, वाहन चालकांसाठी किती धोकेदायक आहे, रस्त्याची रुंदी कमी होते, ते करू नका असं सांगितलं। महापालिकेने तरी अंमलबजावणी केली। वाहतूक पोलिसांनी त्याविषयी कडक शब्दामध्ये महापालिकेला पत्र द्यायला पाहिजे होतं, काही दिलं नाही। वाहतूक पोलीस करतात काय? या शहरातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जवळपास इथे 20 ते 25 हजार रिक्षा चालक आहेत। एका तरी रिक्षा चालकावरती वाहतूक पोलीस कारवाई करतो का हो? उदाहरण सांगतो, चिंचवड गावात जाण्यासाठी चिंचवड स्टेशनहून एका रिक्षामध्ये 3 प्रवाशांची क्षमता असणार 6-6, 7-7 लोक अक्षरशः कोंबून भरतात आणि कशीबशी ते रिक्षा चालत असते। कित्येक वेळा अपघात झालेले आहेत, दगावलेत लोक, जायबंदी झालेले आहेत, काय पोलिसांनी कारवाई केली? रिक्षा चालकांना सगळं माफ आहे का वाहतूक पोलिसांकडून? त्याचं कारण काय हे थोडं संशयास्पद आहे। तुम्ही हे कारवाईचे बाकी डिटेल सांगता, 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे, रिक्षा चालकांवरती किती कारवाई केली आतापर्यंत? या शहरामध्ये मीटरने रिक्षा चालली पाहिजे असा नियम आहे, RTO वारंवार सांगते त्या संदर्भामध्ये, कोणीही मीटरप्रमाणे रिक्षा चालवत नाही। किती कारवाई केली वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत? तुम्ही RTO कडे बोर्ड दाखवणार, वाहतूक पोलीस काय करतात याच्यामध्ये? रॉंग साईडने रिक्षा येतात त्याच्यावर कुठे कारवाई नाही, सिग्नल सुरू असताना सिग्नल तोडून जातात त्याच्यावरती कारवाई होत नाही। रिक्षा चालकांविषयी कुठलाही द्वेष भावना नाही, परंतु शिस्त पाळली पाहिजे। एक जर बेशिस्त असेल तर समोरचा शिस्तीत चालणारा तो अडचणी देत असतो, पण यासाठी वाहतूक पोलिसांचं नियंत्रण असलं पाहिजे। वाहतूक पोलीस कठोर असले पाहिजेत। समोर चौकात पोलीस उभा असेल तर एकाची ही हिंमत झाली नाही पाहिजे सिग्नल तोडायची, परंतु रिक्षा चालक, वाहतूक पोलीस उभा असताना त्याच्या समोरून 5-5, 6-6 प्रवासी भरून जातो, काही वाहतूक पोलीस कारवाई करत नाही।
आणि तुम्ही सांगता की वाहन चालकांवरती 6 लाख वाहन चालकांवरती आम्ही कारवाई केली, 74 कोटी दंड केला, 12 कोटी वसूल झाला. सरकारी आकडे तुमचे ठीक आहेत. सामान्य जनता काय म्हणते, सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलीस नेमके खरंच काम करतात का ते तपासून पहा तुम्ही. या शहरातल्या वाहतूक नियोजनासंदर्भामध्ये फार गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. महापालिका, वाहतूक पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि यातले कोणी अभ्यासक असतील त्यांनी मिळून या विषयावर बसलं पाहिजे. अदरवाईज रस्त्यामध्ये वाहन कोंडीचे जे प्रकार आहेत, वाहतूक कोंडीचे, त्याच्यामुळे वेळ, पैसा, प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढतंय. ह्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहेत. आत्तापासून उपाययोजना केल्या तर ठीक आहे, नाहीतर दरवर्षी आपला इतका दंड केला आणि इतके वसूल केले, याच्या पुढे वाहतूक पोलीस काहीही करत नाही. त्यासाठी सावधान. पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांनो, हे गांभीर्याने घ्या. बापूसाहेब बांगर एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे. तुम्ही याच्यावरती गांभीर्याने थोडं घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे. लोक त्याचं स्वागत करतील. तुम्ही नक्की प्रयत्न करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जन हो, तुम्हाला या विषयावर काय वाटतंय, तुम्ही सुद्धा रिॲक्ट व्हा. धन्यवाद.